रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने कोपरगावातील भूमी अभिलेख कार्यालयाचा परिसर अक्षरशः जलमय झाला. कार्यालयासमोर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. सरकारी कार्यालयाची अवस्था एखाद्या जलतरण तलावाप्रमाणे झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे हे स्वतःच्या कामानिमित्त भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. परिसरात सर्वत्र साचलेलं पाणी, मोडकळीस आलेली सुरक्षा भिंत, धोकादायक प्रवेशद्वार आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 3 महिन्यांपासून कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामं खोळंबली असून प्रशासनाने कार्यालय अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची टीकाही त्यांनी केली. याचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडलं. साचलेल्या पाण्यात उतरून पोहण्याचा अभिनय, पाण्यात बसून गांधीगिरीच्या माध्यमातून प्रशासनाचा निषेध आणि घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात काम करायचं की पोहायचं असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. मनसेच्या वतीने प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत कार्यालय परिसरातील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, जीर्ण सुरक्षा भिंतींची दुरुस्ती करावी, धोकादायक प्रवेशद्वार बदलावं आणि इतर आवश्यक कामं तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा मनसेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. हे भूमी अभिलेख कार्यालय आहे की स्विमिंग पूल असा बोचरा सवाल करत मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा निषेध केला. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बापू भाऊ काकडे, मनसे विद्यार्थी सेनेचे उपशहराध्यक्ष प्रतीक त्रिभुवन, मनसे कामगार सेनेचे शहराध्यक्ष अल्ताफ शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलात, काय इथली परिस्थिती आणि काय तुम्ही या ठिकाणी केलंय? हो, मी 8 दिवसापासून कार्यालयात येतोय. माझं पण काम होतं. गरजू लोक, शेतकरी हे ते 3-3 महिन्यापासून येऊ राहिले. इथं अधिकारी पण नाही. 3 महिने झाले. जो गेला दुसरा जो त्याच्यावर आलेला आहे 3 महिन्यापासून तो यायचं नाव घेत नाही. आणि श्रीरामपूरचा येतो तो महिन्यातून एकदा. आणि शेतकरी लोक, तालुक्यातून लोक म्हातारे कोतारे येतात, त्यांना कामही होत नाही. आणि हे जे कर्मचारी आहे यांच्या हातात काही ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही. साहेब येत नाही हे कारण सांगून त्यांना परत पाठवून पुन्हा डबल यावं लागतं. ते तर झालं. कामं तर होतच नाही. दुसरी गोष्टी, इथं आलो तर इथं तर स्विमिंग पूल झालेला आहे आणि त्याला चेंबर नाही. जो बांधकाम केलं त्यांनी साईड घेतली नाही, काही नाही. शेवट आम्ही चेंबर तर ते काढून पाहिलं, तिथं सुद्धा पाणी जायला तयार नाही. नालायक अधिकारी कुठं गेले, काय गेले? 3 महिन्यापासून बदली झाली. 3 महिन्यापासून जो अधिकारी जॉईंट व्हायला पाहिजे तो यायला तयार नाही आहे. मग याला पैसे खायचे कामं आहे का? काय पगार कशाचे घेते हरामखोर? हे जे कर्मचारी, गरीब कर्मचारी, गरीबच म्हणावं लागेल, ते जे बसलेले ते प्रश्नाचे उत्तर देतील किती वेळेस? 3 महिन्यापासून उत्तर देणार कसे? हे पगार सोडणार आहे का 3 महिन्याचा? 3 महिन्यापासून तो जो अधिकारी इथं नेमलेला आहे तो कुठे गेलेला आहे? माझं म्हणणं हे जे तुम्ही केलेलं आहे हे सारं फुटलेलं आहे. हे जे पडलं तुटलं, इथले कागदपत्र चोरी जर गेले, इथले कागदपत्र जर चोरीले गेले तर आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडून ते कागदपत्र मागायचे? आमच्या आजोबा पंजोबा यांचे कागदपत्र इथं गुंतून पडलेले आणि भिंत्या तर तोडल्या, ते तुटलेल्याचे. स्विमिंग पूल तर तयार झालेलं आहे. मग तो ठेकेदार कोण? कुणी कमिशन घेतलं? कुणी हे काम केलं? हे मी DPWला विचारणार आहे, त्या अधिकाऱ्याला पण विचारणार आहे. ही परिस्थिती का बरं झालेली आहे आणि हे लोकांना त्रास का बरं? तुम्ही पैसे सोडतात का लोकांना? कोणतं काम असलं तर पैसे घेतात, घ्या. तुमचा तुम्ही घेत नाही, ते शासनाला तुम्ही पैसे देतात. पण इथं अधिकारीच नाही ना सहाय्य करायला. त्याला जबाबदार कोण आहे? जर 15 दिवसात जर हे पाण्याचं नियोजन 8 ते 15 दिवसात नियोजन केलं नाही, DPWला पण सांगतो,
हे नियोजन केलं नाही, तू तुझ्या बोकंडी येऊन बसन तिथं. तुला वाटत असेल तू पैसे घेतले त्याच्या ठेकेदाराकडून, पण हे काम कंप्लीट झालेलं नाही. तू इथं आला नाही, इथं पाणी केली नाही. हे आम्हाला संताप झाला म्हणून आम्ही आमच्या कामानिमित्त आलो. अहो लोक रडायला लागली इथं. अण्णा जाता येत नाही, पडलो तर काय करू, पाय पाय मोडला तर काय करू. हो आम्ही मनशेवाले सदैव तयार आहे, पण याला लाजा वाटल्या पाहिजे. नुसतं भाषण याच्यावर टोला त्याच्यावर टोला, टोल्यातच जीवन चाललं यांचं. मग कशासाठी आहे, जनतेसाठी काय काय करते ते. हां हो नगरपालिकेचे अधिकारी आले, त्यांना पॉईंट सापडाना कुठून पाणी काढायचं. हां ते कर्मचारी काय पाटीने आणि पाडव्यानी पाणी फेकीन बाहेर. हां सांगा ना मला. अहो काय पद्धत आहे ही. पद्धत जर 15 दिवसात बदलली नाही, अधिकारी आला नाही, तर इथं कुलूप लावण्यात येईल मनसेच्या वतीने. हे मी तुमच्या मीडियामार्फत सांगतो. आमचे राजसाहेबांनी सांगितलंय, जिथं काही जनतेसाठी जे बी काही करावं लागेल त्यासाठी सदैव तुम्ही उभे राहा. तसे आमचे संपर्क प्रमुख कदम साहेब यांनी पण आम्हाला सांगितलं, तुम्हाला काही जरी अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे, तुम्ही घाबरायचं नाही. जेव्हापासून कदम साहेब आलेले आहे तेव्हापासून आंदोलनाची सुरुवात आम्ही कोपरगाव शहरातून तालुक्यातून चालू केलेली आहे. एकच म्हणणं आहे, इथं जे कर्मचारी आहे त्यांना मी सांगितलं होतं, आता तर हे पाणी कमी आहे, बाहेर पाणी होतं त्यावेळेच सांगितलं होतं, बाहेर आता मध्ये येता येत नाही, तिथं तुम्ही काहीतरी टाका, मुरुम बिरुम काहीतरी टाका, मध्ये येता येत नाही. आता तर हे वाढलंच, 8 दिवसानंतर आता पाऊस झाला, हे पाणी वाढलं. त्या अधिकारी म्हणे जर इथं साहेबच नाही आहे तर आम्ही कुठून टाकणार. दुसरी गोष्ट, इथले जे रहिवासी आहे त्यांनी मला सांगितलं, साहेब इथे पाणी हे कायमचं आहे, इथं लाईट नाही आहे आणि गेट तर कधी बंदच राहतं. इथं ह्या एवढ्या मोठ्या आमचे कागदपत्र आहे, इथं एक वॉचमॅनची गरज आहे. काही इथं काय चालू आहे, भिंत तुटलेलं आहे, भिंतीचं काही खरं राहिलेलं नाही, पण इथं आहे ना जिरण झालेलं आहे. हे काय आत्ता झालेलं कामं आहे, तरी हे तुटलेलं आहे. हे कशात बांधलं ते त्यालाच माहिती आणि ते डिपवाल्याला माहिती, त्यांनी किती घेतले, काय घेतलं, काय केलं. पण हो गेट उघडत नाही, कारण काय जायचं कसं आणि यायचं कसं, गाड्या बाहेर लावा, बाहेर सुद्धा परिस्थिती तशीच. शेजारी पाजारीच्या लोकांचं म्हणणं आहे इथं लाईट लावा, इथं लाईट लावायला तयार नाही. लाईट लावा, जनतेला दिसलं पाहिजे. हे आहे सिटी सर्वे आहे, इथं लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही सर ना पॅक केलेलं आहे, लाईट लावा ना, नगरपालिकेने लाईट लावा, हे पाण्याचं नियोजन करा. हां वॉचमॅन महत्त्वाचं आहे. इथं वॉचमॅन जर राहिला तर इथं कोण येतं, काय करतं, कोण जातं. हो बँकेत आहे, तहसीलला आहे, पंचायत समितीला आहे, सगळीकडे ठिकाणी वॉचमॅन आहे. मग इथंच काय पगार कमी पडतो का काय, मला हेच कळा ना. हां इथं जर वॉचमॅन आणि इथलं नियोजन, इथली लाईट, हे सर्व नियोजन जर केलं नाही तर 15 दिवसानंतर इथं कुलूप लावल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही इथं भूमिलेख अभिलेख कार्यालयामध्ये आलो होतो सतीश अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि ते इथं आले असताना त्यांनी मला फोन करून बोलवलं की नाही का हे इकडे काय परिस्थिती इथं झाली ती आम्ही बघितली, सगळ्यांनी बघितली, आणि अतिशय आम्हाला चालता सुद्धा इथं येत नव्हतं, एवढं इथं यांनी स्विमिंग पूल साचून ठेवला होता. आणि त्यांचे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथं लेआउट सापडाना, लेआउट कुठे आहे काय आलंय. नगरपालिकेचे लोक आले, नगरपालिकेच्या लोकांना काम काय दिलं, पाटी आणि पावडे दिले. पाटी आणि पावड्याने हे काम करता येणार आहे का, तुम्ही सांगा. की पाट्याने कसं काय हे पाणी बाहेर काढणार आहे. आणि इथं आले तर इथं अधिकारी नाही, अख्ख्या खुर्च्या खाली इथं यांना विचारतो, प्रश्न विचारतोय ते हे उडवडीची उत्तरं देत आहे. हे म्हणते आम्हाला माहिती नाही, नगरपालिकावाले म्हणते आम्हाला लेआउट माहिती नाही. मग याचा लेआउट जातो कुठं. 2 आमदार आहे इथं, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, खासदार आहे, तशी सुद्धा असताना सध्या इथं एवढी भीषण परिस्थिती इथं झालेली आहे. इथं भिंती तुटलेल्या आहे. लोकांनी आत्ताच आम्हाला सांगितलं की नाही का इथं चोरी होत्या, आणि नाही का इथं जे मध्ये जे फाईली पडलेले आहे त्याला अतिशय गटुडे त्याचे बांधून ठेवलेले. एक फाईली सुद्धा इथं यांच्याकडे नाही आहे, डायरेक्ट गटुडे बांधून ठेवलेले. या जर का फाईली जर का चोरीला गेल्या तर याची जिम्मेदार कोण राहणार आहे, हे घेणार आहे का याची जिम्मेदारी. आणि एकच सांगतो, आज आम्ही 2-3 जण झालेलो आहे. जर 15 दिवसानंतर केलं नाही
तर 200-250 कार्यकर्ते घेऊन सारं तोडून फोडून टाकू. हे गेट तर बंद करू हे काय अधिकाऱ्याला मध्ये येऊन देणार नाही. एवढी मी कळकळून सांगतोय का शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. अर्जंट त्यांचे कामं करा आणि कर्मचारी जो हरामखोर नवीन येणारे त्यांनी पटकन इथं हजर व्हावं ही त्याला विनंती करतो आणि शेतकऱ्यांचे कामं पटापट करावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.